नाही ठेवायला पाहिजे ना. लेडीज किंवा जेंट्स सगळ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते की तुम्ही जे काही आम्हाला ज्ञान दिलं ते ज्ञान आम्ही नक्की आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि इथली जी शिदोरी आहे ती तिथं जाऊन आम्हाला खूप काही त्याच्यामध्ये आम्ही ॲडिशन करून ते पुढे घेऊन जाऊ. कारण आत्ताच मॅडमनी म्हणल्याप्रमाणे शिक्षक हाच समाजाचा एक दुवा आहे किंवा मुलांच्यामध्ये तो कशा पद्धतीनं जिज्ञासा किंवा ज्ञानाची ज्ञान हे देऊ शकतो हे इथून आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आम्हाला पूर्ण 3 दिवस सकाळी आल्यापासून ते जाईपर्यंत या ठिकाणी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याचबरोबर इथं वेळेवर चहा देखील आला आणि जेवणाचीही आम्हाला जेवणाचाही आस्वाद घेता आला. मुक्ता फाउंडेशन आणि SCERT यांच्या संयुक्त ह्याच्यामुळं विद्यमाने हा जो ही जी कार्यशाळा झाली ती निश्चितच खूपच छान आणि चांगली झाली असं मी म्हणेन. छान बोला, छान. तुमचे शब्द झाले का? याच्याबद्दल हा गट सांगणार आहे. नमस्कार, साहसी गट आहे आमचा. तर वेगवेगळ्या उपक्रमातून मुलांना कोणकोणत्या प्रकारचे अध्ययन अनुभव मिळतात याविषयी आहे. शांतता संकेत हा पहिला जो उपक्रम आहे त्याच्यावरती प्रश्न विचारल्यानंतर शिक्षिका जेव्हा वर्गामध्ये प्रश्न विचारतात त्यावेळेला मुलं सुरुवातीच्या वेळेला गोंधळतात. सगळीच मुलं एकदम मी म्हणतात, हात वर करतात किंवा सगळीच अशी गप्प बसतात. पण शिक्षिकेने जेव्हा सांगितलेलं असतं की एकाने बोट वर करा तर त्यावेळेला चित्रामध्ये शांततेमध्ये उत्तरं दिली जातात अशी ॲक्टिव्हिटी आहे. नंतरचा उपक्रम आहे स्वतःची जाणीव. यामध्ये स्वतःची कामे स्वतः करणे, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, शाळेला आल्यानंतर सुद्धा घरी तो कसा एकटा करतो, स्वयंशिस्त त्याच्यामध्ये कशी लागते त्या विद्यार्थ्यामध्ये ही ॲक्टिव्हिटी यामधून दिलेली आहे. स्वयंशिस्त, स्वयंअध्ययन आणि सर्व. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे दुःख. यामध्ये विद्यार्थी एकमेकांना चिडवतात एका चित्रामध्ये आणि त्यामुळे तो एकाने पडलाय त्याला वाईट वाटतं आणि यामधून असं दिसतं की इतरांच्या विषयी सहानुभूती निर्माण झालेली आहे किंवा ती होणं अतिशय आवश्यक आहे. एखादा मुलगा त्याला चिडवतोय आपण तर दुसरा एखादा लिहून त्याला व्यवस्थित हे केलं पाहिजे. त्याला एकटा न पडू देता किंवा शाळा सुटल्यानंतर त्याच्या व्यायामची वाट बघणारा एक मुलगा आहे तर तो सुद्धा स्कूल बसची वाट एकटाच पाहतोय. त्यानंतर खूप वेळाने घरी पोहोचल्यानंतर अंधार पडल्यानंतर देखील आई वडिलांचंही त्याच्याकडे लक्ष नाहीये आणि दाराला कुलूप आहे आणि असा सगळीकडेच एकाकी पडलेला हा मुलगा आहे. घरी आल्यावरही एकाकी. आणि मग अशा विद्यार्थ्याचं दुःख समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे हे या ॲक्टिव्हिटीमधून सांगितलंय. एकलकोंडा झालेला विद्यार्थी त्याच्याकडे शिक्षकांनीही लक्ष दिलं पाहिजे आणि पालकांनी. आणि चौथी ॲक्टिव्हिटी आहे शाळेचे नियम मी जबाबदार. यामधून दिलेले विद्यार्थी स्वच्छतेचे नियम शाळेकडून शिकतात आणि प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करतो ही एक ॲक्टिव्हिटी आहे. आणि पाचवी शेवटची ॲक्टिव्हिटी विद्यार्थी सुरक्षा. हा प्रश्न आता आपल्याला सगळीकडून भेडसावत आहे. सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. अनोळखी व्यक्तीकडून लहान मुलांना म्हणजे हा 3वीतला जर मुलगा असेल तर त्याला चॉकलेट वगैरे घेऊ नको असं सांगणं हे या ॲक्टिव्हिटीमधून समजावून दिलेलं आहे. उंचावर एखादा मुलगा लटकत असेल तर त्याला देखील आपण सांगितलं पाहिजे की तू पडशील, डोक्याला वगैरे मार लागेल, रस्त्यांनी ओलांड. किंवा घसरगुंडी काही विद्यार्थी लोकांना समोरून वर चढतात मागून येण्यापेक्षा पायऱ्या न चढतात तर त्यांना समजून सांगणं की अशाने दोन्हीही करू शकतात. तर या ॲक्टिव्हिटीमधून आपण विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी करायची हे दाखवून